नाश्ता करून म्हणलं निघूया आता. तिथनं निघालो, परत आलो जयसिंगपूरमध्ये. तर समोर ही जयसिंगपूरचं बस स्टँड आहे. तिथनं निघालो आपल्या धुळोबाच्या देवस्थानला. धुळोबाच्या देवस्थानावर आलो तर ही आपली कमान आहे धुळोबाची. धुळोबाच्या कमानीतनं मग आत गेलो. आज शनिवार होता त्यामुळे जरा बऱ्यापैकी दुकानं बंद होती. तर इथनं मग नारळ वगैरे हारबीर घेतला. हार घेऊन मग म्हणलं आता जाऊया. मेन धुळोबाची कमान आहे. इथनं मग आत गेले की पायरीवरनं वर जायला लागते. तर पायऱ्या चढून मग वर आलो. तर हे बाहेरचा गाभारा आहे. इथं पाया पडलो. पाया पडल्यानंतर मग म्हणलं आता मेन गाभाऱ्यात जाऊया देवाच्या. तिथनं मग नंदी देवताच्या पाया पडून मग आलो मेन गाभाऱ्यात. गाभाऱ्यात गेले की मन शांत होते एकदम. आपल्या धुळोबा हा महाकालचा अवतार आहे. यात तर ह्या मूर्तीला खूप भारी सजवते ती. तेव्हा तर लय भारी दिसते. पण ही ओरिजिनल मूर्ती आहे आपली. तर बघू शकता किती भारी आहे. यात्रेत लय भारी या पालखीला सजवते ती. तर ही पालखी लय भारी दिसते. तर ह्यो बाहेरचा गाभारा आहे बघा. इथं आपल्या देवाची मेन पहिला पालखी बाहेर येते गाभाऱ्यातनं. मग इथं गुलाल वगैरे टाकायचं पालखी. तिथनं मग खाली येते. मग खाली येऊन म्हसोबाचं दर्शन म्हणलं प्रदक्षिणा घालूया. तर हा कुंड बघा कसला भारी आहे. यात 12 महिने पाणी असतं. मंदिराच्या मागच्या साईडनं कसं दिसते बघा परिसर एकदम. प्रदक्षिणा घालून म्हटलं आता जाऊया खाली. खाली आलो. 10 मिनटं बसलो जरा देवाच्या गाभाऱ्यापाशी. तिथून आलो खाली आल्यानंतर म्हटलं आता निघूया. गाडी काढली बाहेर आणि म्हटलं पैसे दिले द्या मामांचं आणि निघालो तिथून.